सगळे भक्त मंडळी आता स्नान करून दर्शनासाठी निघालेले ब्रह्मा मंदिरामध्ये। चला आजी, चला सदाशिव, चला भक्त मंडळी ब्रह्मा मंदिरामध्ये दर्शनाला चला, लवकर चला, उशीर करसाल तर हुकसाल। या पुष्कर सरोवराच्या जवळ असलेली दुकानं, या ठिकाणी बांगड्या वगैरे महिलांना जे साहित्य घ्यायचं असतं ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। घेता येतं, किती सुंदर आहे बघा। मला पार्किंग मध्ये, या ठिकाणी पार्किंग मध्ये आमची गाडी उभी आहे आणि सर्वजण आता मंदिरात जाऊन दर्शन करून स्नान करून पुष्कर सरोवरात या ठिकाणी आलेलो। या ठिकाणी गायी असतात आणि त्यांना गायीसाठी और ये 10 रुपए की एक जोड़ी है, ये लेके घ्या 10 रुपए द्यायला, ये 10 रुपए की लेके ये गौओं को खिलाते हैं, लेते हैं 10 रुपए की जोड़ी और वो खिलाते हैं। जोडी विकत घेतल्या गायींना कळतं की आता ही चारण्यासाठीच घेतली, लगेच गायी या ठिकाणी जमा होतात। बघा आल्या, चल रे बेटा आजा, ये गौ माता को खिलाते ऐसा असं या तो राईटला कर। हा सगळे आता चारा चारण्याचं भक्त चारतात, हे बघा, हे बघा आता बर इकडे फिरवा मामा जरा। 10 रुपयाची जोडी घेऊन चारा लागले मामा। घरच्या गाईची पण सोय केली, जा गावातल्या गाईला चारत जा, नुसता गरीबाला पुढे येते ना। चला धन्यवाद। आणि या ठिकाणी कुल्हड़ची चाय राजस्थानमध्ये फार प्रसिद्ध आहे। आता या ठिकाणी कुल्हड़च्या चहाचा आनंद घेत आहेत सगळे। बघा कुल्हड़ मध्ये चहा, मामा बघा किती छान पैकी बनवलेले। मराठी में बात कर रहे हैं, मराठी हिंदी या टेस्टी है मामा, चाय चांगली है। इसको क्या बोलते हैं? इसको कुल्हड़ बोलते हैं। अभी एक ही बार यूज करने का क्या? हाँ, इसको फेंक देने का। ये कुम्हार यहाँ के जो बनाते हैं और इसमें ये चाय जो भक्तों को चाय पिलाते हैं, बराबर है। ऐसा है। ओ मामा, कुल्हड़चा चहा तुम्ही पित नाही म्हणता, हातात घेऊन बसले म्हणजे पिल्याशिवाय राहता का तुम्ही? आता पिता तुम्ही, फक्त इथं पित ना, घरी मंडळी सांगता की मी चहा घेत नाही, मी दूध घेत नाही। सजवलेली उंट गाडी या ठिकाणी बघायला मिळाली। बघा अतिशय सुंदर अशी उंट गाडी। उंटाला वाळवंटातले जहाज म्हटले जाते आणि या ठिकाणी आपल्याला सर्वत्र उंट आणि सजवलेली उंट बघायला मिळतात। या सजवलेल्या उंटाहून अनेक या ठिकाणी आलेले भक्त उंटाच्या सवारीचा आनंद घेतात।
पुष्कर तीर्थक्षेत्राचा संपूर्ण परिसर उंच उंच टेकड्या आणि टेकडीच्या अगदी टोकावर असणारे सुंदर मंदिर याने वेढलेलं आहे. हे बघा, अतिशय टोकावर असलेलं सुंदर असं मंदिर.